तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं अभिषेक कम्प्युटर एज्युकेशनवरती। तर बघा, आज या व्हिडिओमध्ये आपण सेशन नंबर 28 बघणार आहोत। त्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून असेच व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील। ठीक आहे, तर चला तर मग बघूया सेशन नंबर 28। तर यामधून जे तुम्ही टायपिंग प्रॅक्टिस आहे ते सॉल्व करून घ्या। आपण आता डायरेक्टली जे सेल्फ पाथ लर्निंग आहे ते बघूया। ठीक आहे, टायपिंग प्रॅक्टिस तुम्ही सॉल्व करून घ्या। तर सेल्फ पाथ लर्निंग बघूया। आता यामध्ये 4 स्टेप दिलेले आहे बघा। तर 4 स्टेप्स आपल्याला बघावं लागेल आता। तर इथं नेक्स्ट केल्यानंतर बघा, इथं स्टार्टचा ऑप्शन येईल। स्टार्ट केल्यानंतर त्यांनी आपल्याला पहिला प्रश्न दिलेला आहे बघा, एक्सेलचे एक्सटेन्शन काय आहे। ठीक आहे, एक्सेलचे एक्सटेन्शन म्हणजे .xlsx। हे प्रश्न खूप वेळा आलेला आहे मित्रांनो, थोडा इम्पॉर्टंट प्रश्न आहे हा, लक्षात ठेवा तुमच्या। समोरचा प्रश्न बघा, MS एक्सेलमध्ये मुळात निवडलेला फॉन्ट व फॉन्ट साईज कोणता असतो। ठीक आहे, तर म्हणजे सगळ्यात सुरुवातीचा फॉन्ट साईज आणि फॉन्ट तो म्हणजे कॅलिबरी आणि साईज जे आहे ते 11। ठीक आहे, तर चौथ्या नंबरचा ऑप्शन आहे आपलं, क्लिक करूया आणि सबमिट। यानंतरचा प्रश्न बघा, टेक्स्ट हे सेलच्या मधोमध अलाइन करण्यासाठी तुम्हाला ऑप्शन कुठे मिळतो, तर ते म्हणजे होम टॅब आणि अलाइनमेंट ग्रुप। ठीक आहे, थर्ड नंबरचा ऑप्शन आहे आपलं, क्लिक करूया सबमिट। आता एक शेवटचा प्रश्न बघा, फॉर्मॅट पेंटर अप्लाय करण्याकरिता दिलेल्या इमेजमधून योग्य तो ऑप्शन निवडा। तर एक त्यांनी इमेज दिलेली आहे, तर यामध्ये बघा क्लिपबोर्डमध्ये फॉर्मॅट पेंटरचा ऑप्शन आहे। इथं बघा क्लिपबोर्ड ऑप्शन डी, यामध्ये फॉर्मॅट पेंटर आहे। ठीक आहे, तर ऑप्शन डी आपला आन्सर आहे, क्लिक करा आणि सबमिट। तर बघा, अशा प्रकारे आपण इथं जे सेल्फ पाथ लर्निंग आहे ते आता बघितलेले आहे। यानंतर आपण नॉलेज चेकचे जे प्रश्न आहेत ते बघूयात। ठीक आहे, तर करूया इंडियाला आणि इथं ना, आणि यामधून नॉलेज चेक। तर स्टार्ट एक्झाम करूया बघा। नेक्स्ट पहिला प्रश्न आहे, एक्सेलच्या एका विशिष्ट सेलमध्ये तुम्हाला फॉर्म्युलाची एरर मिळत आहे, ती दुरुस्त करण्यासाठी तुम्ही काय करायला हवे। तर एक्सेलमध्ये जर एरर येत असेल तर मित्रांनो, संबंधित सेलमध्ये केवळ संख्यात्मक व्हॅल्यूज एंटर करणे। ठीक आहे, तर हेच आपले आन्सर आहे। नंतर बघा, करन्सी बदलण्यासाठी तुम्ही कोणता पर्याय शोधाल। करन्सी बदलण्यासाठी, ठीक आहे, तर करन्सी सिम्बॉल बदलण्यासाठी आपल्याला द अकाउंटिंग नंबर फॉर्मॅट, हे जे फर्स्ट नंबरचा ऑप्शन आहे तेच आपला आन्सर आहे, ते करावे लागेल। नंतर बघा, अकाउंटिंग नंबर फॉर्मॅट अंतर्गत डॉलरचे चिन्ह म्हणजेच INR मध्ये बदलण्यासाठी तुम्हाला कोणता करन्सी प्रकार निवडावा लागेल। तर यामधून आपल्याला डॉलरचा जो साईन आहे ना सेकंड नंबरचा, तर ते निवडावं लागेल आपल्याला, तेच आपला आन्सर आहे। नंतर बघा, एक्सरसाइज प्लॅनर तयार करण्याकरिता उपयोगी पडेल अशी टेम्पलेट पुढीलपैकी कोणती इमेज दर्शवते। तर त्यांनी 4 इमेज दिलेली बघा। तर यामधून जे चौथ्या नंबरची इमेज आहे ते एक्सरसाइज प्लॅनर दाखवते। नंतर बघा, MS एक्सेल व्यतिरिक्त तुम्ही वर सुद्धा एक्सरसाइज प्लॅनर तयार करू शकता। तर यामधून आपल्याला जे डिझाईन विजार्ड आहे त्यामधून आपण करू शकतो, पहिल्या नंबरचा आन्सर आपला। तर यामधून इथं SIM करून जे नॉलेज चेकचे प्रश्न आहेत तिथं एंड करून घेऊया एक्झाम आपण, आणि नंतर जे आहे ते डू इट युअर सेल्फवरती जाऊया। ठीक आहे, तर डू इट युअर सेल्फ चालू करा यामधून, आणि नंतर स्टार्ट एक्झाम। तर बघा, थोडं इथं वेट घेतल्यानंतर नेक्स्ट करा। यामधून पहिला प्रश्न आहे बघा, दिलेल्या वर्कशीटमध्ये H4 to H8 सेल सिलेक्ट करा, त्याला कॅल्क्युलेशन सेल साईज अप्लाय करण्यासाठी होम टॅब, स्टाईल ग्रुप आणि सेल स्टाईल्स याचा वापर करा। तर स्टार्ट एक्झाम करूया बघा इथं। आता यामध्ये बघा H4 to H8, ठीक आहे, हे आपल्याला सेल सिलेक्ट करायची आता। तर H4 आपण यामधून बघून घेऊ, तर हा H4 ते H8 पर्यंत। ठीक आहे, तर एवढं आपण सिलेक्ट केलेलं आहे। यामधून आपल्याला सेल स्टाईल बदलायची आहे। ठीक आहे, तर आता ते करण्यासाठी आपल्याला इथं बघा स्टाईल ग्रुपमध्ये सेल स्टाईल आहे, यामधून जे त्यांनी सांगितलेले कॅल्क्युलेशन्स, ठीक आहे, तर या स्टाईलवरती अप्लाय करायचं आहे। नंतर सबमिट केल्यानंतर प्रश्न संपते। समोरचा प्रश्न बघा, दिलेल्या एक्सेल शीटमध्ये इव्हेंट ऑर्गनायझर अँड डेकोरेटर्स
टेक्स्ट सिलेक्ट करा. त्याला बोल्ड करण्यासाठी होम टॅब फॉन्ट ग्रुप बोल्ड ऑप्शन याचा वापर करा. तर स्टार्ट एक्झाम करूया. तर बघा इव्हेंट ऑर्गनायझर ला सिलेक्ट करूया. इव्हेंट ऑर्गनायझर बघा इथं आहे आणि डेकोरेटर्स. तर हा टेक्स्ट पण सिलेक्ट केला इथं आणि याला बोल्ड करायचा आहे बघा इथं. आता या टेक्स्टला सिलेक्ट केल्यानंतर इथं फॉन्ट ग्रुपमध्ये बघा इथं बोल्डचं ऑप्शन आहे. तर बोल्डवरती क्लिक करा आणि नंतर सबमिट. थर्ड प्रश्न बघा आपला, डॉक्युमेंट PDF एक्सपोर्ट करण्यासाठी फाईल एक्सपोर्ट क्रिएट PDF/एक्सप्रेस ऑप्शन याचा वापर करा. तर बहुतेक वेळा आपण हे प्रश्न सोडवलेला आहे मित्रांनो. खूप इझी प्रश्न आहे आणि खूप वेळा विचारलेला आहे. तर सिम्पली आपल्याला फाईल टॅबमध्ये जाऊन इथं एक्सपोर्ट ग्रुपवरती जावे लागेल. त्यानंतर इथं क्रिएट PDF/XPS ठीक आहे. तर यावरती क्लिक करून हे पब्लिश बटनवरती क्लिक करा आणि इथं यस करा डायरेक्टली. तर PDF फॉर्मॅटमध्ये एक्सपोर्ट होऊन जाईल ठीक आहे आपली जी फाईल असेल ती. नंतर जे आहे ते सबमिटवरती क्लिक करा. चौथा प्रश्न बघूया बघा, दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये सेल G39 सिलेक्ट करा आणि त्याची करन्सी रुपीमध्ये बदलण्यासाठी होम टॅब नंबर ग्रुप याचा वापर करा. आता इथं स्टार्ट एक्झाम करूया. तर G39 आपल्याला सिलेक्ट करावं लागेल. तर यामधून जे G39 आहे ते बघूया. तर G कॉलम आणि यामधून आपल्याला 39 रो ठीक आहे. तर हे आपण सिलेक्ट केली बघा आणि यामधून नंबर ग्रुप रुपीमध्ये आपल्याला चेंज करायचं आहे. ते नंबर ग्रुपमध्ये गेलो बघा इथं कोपऱ्यामध्ये थोडं. यामधून करन्सी ठीक आहे. आता करन्सी इथून चूज करा. केल्यानंतर इथं हे सिम्बॉल्स या आयकॉनवरती जा आणि यामधून आपल्याला जे नंबर्स आहे इथं असं स्क्रोल डाऊन करा. स्क्रोल डाऊन केल्यानंतर आपल्याला त्यांनी सांगितल्याप्रमाणे रुपी इथं सिलेक्ट करायचं ठीक आहे. तर स्क्रोल केल्यानंतर रुपी सर्च करून घ्या बघा इथं रुपीचं ऑप्शन आहे मराठीमध्ये ठीक आहे. तर त्यावरती क्लिक करूया आणि ओके नंतर सबमिट करूया. शेवटचा प्रश्न बघा, दिलेल्या वर्कशीटमध्ये प्रोजेक्ट स्टेटस शीट टेक्स्ट सिलेक्ट करा. टेक्स्ट फॉर्मॅट कॉपी करा. हा फॉर्मॅट प्रोजेक्ट कंपोनंट्सला अप्लाय करण्यासाठी होम टॅब क्लिपबोर्ड ग्रुप आणि फॉर्मॅट पेंटर याचा वापर करा. तर आता परत स्टार्ट करूया. आता वर्कशीटमध्ये परत प्रोजेक्ट स्टेटस शीट आहे ठीक आहे. तर आपल्याला तर सिलेक्ट करावं लागेल. तर बघा आता या मंथली प्रोजेक्ट स्टेटस हा जो टेक्स्ट आहे त्यावरती क्लिक करा. ती रो पूर्ण सिलेक्ट होऊन जाईल. नंतर इथं बघा फॉर्मॅट पेंटर ठीक आहे. तर फॉर्मॅट पेंटरवरती क्लिक करा. आता केल्यानंतर बाकी तुम्ही कुठंच क्लिक करू नका. डायरेक्टली जे प्रोजेक्ट कंपोनंट जो टेक्स्ट दिसत आहे आपला त्याच्यावरती फक्त क्लिक करा ठीक आहे. बाकी कुठंच क्लिक करू नका कारण की त्याची फॉर्मॅटिंग जशीच्या तशीच इथं लागू होऊन जाईल. तसा बोर्ड आहे तसाच तो. तर सबमिट करूया आता. तर बघा आपण डू इट युअर सेल्फसुद्धा इथं बघितलेलं आहे. यानंतर आपण प्रोसेस फोलिओ बघून घेऊ ठीक आहे. तर इथं एंड करून घेऊया एक्झाम. आता प्रोसेस फोलिओची बारी. तर प्रोसेस फोलिओ बघूया. यामधून आपल्याला स्किल सेट बघा त्यांनी फॉर्म्युला टॅब ऑफ MS एक्सेल. तर MS एक्सेलच्या फॉर्म्युला टॅब दिलेली आहे त्यांनी ठीक आहे. तर स्टार्ट करूया आणि यामधून यस. आता यामध्ये बघा 10 मिनटं वेळ आहे ठीक आहे. तर 10 मिनटं वेळ आहे म्हटल्यावर तुम्हाला परत एक एक्सेल शीट ओपन करायची आहे आणि त्या एक्सेल शीटमध्ये फॉर्म्युला टॅब ठीक आहे. फॉर्म्युला टॅब ओपन करा. त्या फॉर्म्युला टॅबमध्ये थोडं वर्क करा आणि ती जी फाईल आहे ना ती डेस्कटॉपवरती तुम्ही सेशनच्या नावाने सेव्ह करा. तर सेशन आपलं सपोज 28 चालू आहे ना, तर सेशन 28 डेस्कटॉपवर अशा नावाने तुम्ही सेव्ह करून ठेवा. जेणेकरून तुम्हाला जेव्हा हे प्रोसेस फोलिओ कंप्लीट होईल ते झाल्यानंतर तुम्हाला हे अपलोड करतील. आता इथं डिसेबल आहे सध्या तो सबमिटचं बटन. नंतर थोड्या वेळाने ते इनेबल होऊन जाईल ठीक आहे. तर आता एवढी फाईल तुम्ही जे डेस्कटॉपवरती सेव्ह करून ठेवा. आता एवढं झाल्यानंतर बघा इथं सबमिटचं बटन जे आहे ते आपलं इनेबल झालेलं आहे. तर सबमिट करूया. आणि एवढं झाल्यानंतर इथं रिस्टार्टचं बटनचं जो ऑप्शन आहे ते येऊ शकते की रिस्टार्ट तुम्ही सॉल्व करा म्हणून. तर आपण डायरेक्ट या प्रोसेस फोलिओ या टॅबवरती फक्त क्लिक करा जेणेकरून आपल्याला समोरचे स्टेप्स होत जाता येईल ठीक आहे. आणि एवढं केल्यानंतर इथं परत तीच स्टेप्स आहे आपली परफॉर्म स्टेटसवरती क्लिक करा आणि हे नेक्स्ट करा इथून. आणि तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही जी असाइनमेंट मी तुम्हाला सांगितली ना डेस्कटॉपवरती सेव्ह करा ते यामधून चूज करा. आता तुम्ही जिथं ठेवलेली आहे त्यामधून चूज करा. बघा आता मी इथं डेस्कटॉपवरती माझी फाईल ठेवलेली आहे. तर यामधून फाईल माझी सेशन नंबर 28 ठीक आहे. ते ओपन करूया या फाईलला आणि इथं सेव्ह.
आता ती फाईल मी इथं सेव्ह केली आणि एवढं झाल्यानंतर प्रोसेस फोलिओ आपलं कंप्लीट झालं. आता आपण डायरेक्टली सिम्युलेशन क्वेश्चन बघूया. आता प्रोसेस फोलिओ आपलं संपलेलं आहे मित्रांनो. सिम्युलेशन क्वेश्चनवरती प्रस्थान करूया. ठीक आहे, तर स्टार्ट एक्झाम केलेली आहे बघा. आणि नेक्स्ट तर यामध्ये एकच प्रश्न आहे, सेव्ह ॲजचा वापर करून काम चालू असलेल्या किंवा आहे त्या डॉक्युमेंटची प्रत तयार करता येते आणि मूळ डॉक्युमेंट आहे तसेच राहते, म्हणून प्रोजेक्ट फाईल या नावाने सेव्ह ॲज करून दिलेल्या डॉक्युमेंट तुम्हाला डेस्कटॉपवर सेव्ह करा. तर बघा त्यांनी एक डॉक्युमेंट दिलेले आहे, तर आपल्याला डेस्कटॉपवरती हीच फाईल सेव्ह ॲज करायची. ठीक आहे, तर फाईलच्या ऑप्शनवरती जा. गेल्यानंतर इथं सेव्ह ॲजचं ऑप्शन आहे बघा. सेव्ह ॲजच्या ऑप्शनवर गेल्यानंतर इथं ब्राउजचं ऑप्शन सिलेक्ट करा. ब्राउज केल्यानंतर डेस्कटॉपवरती फाईल ऑटोमॅटिकली त्यांनी घेतलेली आहे. इथं फक्त प्रोजेक्ट फाईल तुम्हाला क्लिक करायचं आहे, ऑटोमॅटिकली नाव येऊन जाईल आणि सेव्ह या बटनावरती क्लिक करा. ठीक आहे, टाईप करायचं काम नाही, फक्त क्लिक करायचं आहे आणि नंतर जे आहे ते आन्सर सबमिट होऊन जाईल. या प्रश्नामध्ये कसं आहे मित्रांनो, ऑटोमॅटिकली जिथं तुम्हाला क्लिक करायचं आहे तिथंच क्लिक होते, बाकी दुसऱ्या इकडे कुठंच क्लिक होत नाही. तर क्लिक करूही नका दुसऱ्या इकडे कुठं, चुकू शकते मार्क्स आपले, तर त्या गोष्टीवरती लक्ष द्या. नंतर आता आपण सेशन कम्प्लिशन टेस्ट बघून घेऊ. ठीक आहे, तर यावरती स्टार्ट एक्झाम करूया बघा आणि नंतर स्टार्ट. पहिला प्रश्न आहे बघा, फंक्शन कीज काही विशिष्ट कार्य करण्यासाठी सोपे पर्याय म्हणजे शॉर्टकट देतात. तर फंक्शन कीजचं कामच शॉर्टकट कीज आहे, तर बरोबर आहे याचं उत्तर. नंतर बघा, डॅश डॅश हा कम्प्युटरकडून वापरला जाणारा कोणताही डाटा किंवा सूचना होय. तर इनपुट हा त्याचं उत्तर आहे. सबमिट करूया. नंतर बघा, कीबोर्डवरील असे कीज उदाहरणार्थ कॅप्सलॉक जी एखाद्या वैशिष्ट्य फीचर चालूही करते आणि बंदही करते तिला डॅश डॅश की असे म्हणतात, तर त्याला टॉगल कीज असे म्हणतात मित्रांनो. लास्ट प्रश्न बघा, कीबोर्डवरील कीज म्हणजे ज्यांच्यावर बाणांचे चिन्ह असते त्यांना डॅश डॅश म्हणतात, तर त्याला नेव्हिगेशन कीज असे म्हणतात. जे सेकंड नंबरचं उत्तर आहे ना आपलं, तेच आपलं आन्सर आहे. तर सबमिट करूया आणि इथं जे सेशन कम्प्लिशन टेस्ट आहे ते एंड करा. तर बघा, अशाच प्रकारे आपण इथं सेशन नंबर 28 बघितलेला आहे. अशाच प्रकारच्या व्हिडिओजसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो. तर भेटूया समोरच्या व्हिडिओजमध्ये. तोपर्यंत टेक केअर अँड हॅव अ नाईस डे. बाय.